अरे एवढा घासती मी बोलतोय ना बघा तर का वाटते तरी एवढा घासणार नाही बोलते परवा दिवशी आता एवढं आई काय माझे लय बाई का सकस घासते. हे त्याचं खरं आहे. आई तू पुरून पुरून लावतेस. नाही बरोबर लावलं. अरे सगळीकडे लागले रे वाटते सगळीकडे लागले. जरी मी एवढं घासून काय काय तर वस्तू लावतो. आम्हाला काही कायचं आपल्या घरात नाही. काय संबंध आहे तुम्हाला? मी एवढी घासते ना. आता जाऊ दे मी लावणारच नाही. तुझ्या घासणार चालेल, नको लावू. दाढी करायची ए मागं टेकू नको. नाही ना. मग चालून बोलवलं. नाही, दाढी करायची गरज नाही. मानत धरली बारीक कोणी पोरांची मान नव्हती कशी धरली दाढी करायची अशी लागते. हाय येत नाही. मला माहितीये. मध्ये आजारी पडले होते तेव्हा ती तसंच घासून आंघोळ घातली होती मला. तर आज आहे लक्ष्मीपूजन. तर लक्ष्मीपूजनच्या सर्वात आधी सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. आणि आहे ना मुलांना आंघोळ घातली आहे उठणं लावून. आणि या दिवशी उठणं लावून आंघोळ केली आणि तो वास आहे ना उठण्याचा खूपच छान येतो. आणि असं दिवाळी आहे असं वाटतं. उठणं आणि मोती साबणाशिवाय दिवाळी काहीच नाही असं वाटतं. तर इथे मी पूजा करून घेते आणि घरातला आज मी लवकर लवकर आवरून घेणार आहे. संध्याकाळचा स्वयंपाक पण आधीच करून घेणार आहे. आणि पूजा केल्यानंतर धूप अगरबत्ती आणि फुला याचा सुगंध आहे ना खूप असा छान दरवळत आहे मंद असा. आणि खूप प्रसन्न वाटतं असं आपण पूजा केली, धूप अगरबत्ती लावली, सगळ्या घरामध्ये अगरबत्तीचा वास दरवळत असताना खूप प्रसन्न वाटतं. आणि मन पण आहे ना एकदम वेगळंच पॉझिटिव्ह वातावरण घरात तयार होतं. तर चला मग आता मी पूजा करून घेते आणि मग नंतर बाकीच्या कामाला सुरुवात करते. तर आता आंघोळ्या वगैरे झाल्या आणि आता भाकरी भाजी खायला बसत. फराळ खाऊन कंटाळा आला बोलतो. भाकरी भाजी सकाळी पाहिजेत. कोबीची भाजी आणि चपाती केली होती. तर तिघं पण बसलेत भाकरी भाजी खायला. आणि माझी लगेचच तयारी करते मी संध्याकाळच्या स्वयंपाकाची. कारण का आता जवळजवळ 12:30 वाजलेले आहेत आणि संध्याकाळी स्वयंपाकाचं आत्ताच केलं ना तर संध्याकाळी जरा टाईम भेटेल आवरावरी करायला. तर माझं बघा ओट्यावरती पूर्ण असा पसार आहे. तर एकीकडे पुरण मी वाटायला घेतलेले आहे. हे पुरण म्हणजे परतायचं अजून मला. आणि हे जे अनारशाचं पीठ आहे घरच्या घरीच मी तयार केलं होतं. बघूया आता पहिल्यांदाच मी ट्राय करते अनारशाचं पीठ. कारण का अनारशाचं म्हटलं तर जरा भीतीच वाटते. झालं तर ठीक नाही तर नाही असं येते अनारशाचं पिठाचं. म्हणून मी कधी करत नाही. मला आईच देत असते पाठवून. पण यंदा काय पाठवणं झालं नाही, कोण आलं नाही, काही नाही. तर मी यंदा केलेलं आहे घरच्या घरीच ट्राय. झाले तर ठीक. एक तर करून बघितलं होतं मी, होतं आहे. पण एक 5 मिनिटांनी मी अनारसे करणार आणि एकीकडे पुरण परतायला ठेवणार. आमटीसाठी थोडी डाळ काढलेली आहे, चपाती भाजी वगैरे झालेली आहे. आता हे सगळं संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करते आहे मी. आणि आता 4:30 वाजलेले आहेत आणि हे आले होते ड्युटीवरून आणि माझं पोळ्याच राहिलं होतं. बाकी सगळा स्वयंपाक मी उरकून घेतला होता. वरण, भात, आमटी आणि बटाट्याची भाजी वगैरे. तर पोळ्या करत होते तर म्हणतायत की चल मी भाजू लागतो तुला, सकाळपासून तू काम करतेस म्हणून. तर असं मध्ये मध्ये येतात, हेल्प करतात आणि हीच मजा असते. आणि येतात तर मला पण बरं वाटतं. आता पोळ्या मी करते तर म्हणतात थांब मी शेकवतो. आणि मी आता काय करणार आहे, पूर्ण किचन रूम आवरून घेणार आहे, सगळं क्लीन करून घेणार आहे. कारण का सकाळपासून ना भरपूर असं तेलकट झाले, अनारसे झाले. परत मी आज आहे नाही सकाळपासून किचन रूम क्लीन केलाच नाही. म्हटलं पोळ्यांचा स्वयंपाक होऊ दे, पूर्ण सगळं तेलकट येणार एकदाच सगळं क्लीन करून टाकेन. तर ते करून घेणार, पूर्ण व्यवस्थित सगळा धुवून घेणार आहे. आणि नंतर येणार माझी तयारी करून घेणार आहे पूजेची. तर असं मी पटापट करून घेते. आणि पोळ्या पण मस्त अशा झालेल्या आहेत. आणि मी लक्ष्मीपूजनच्या दिवशी हमखास आहे ना पोळ्याच करत असते. आमच्या इकडे पोळ्याच करतात नैवेद्याला. तर मी आता पुरणपोळ्या करून घेते आहे. आणि एकीकडे मुलांचं चाललेलं आहे रांगोळी काढणं, कोण काय करतंय, कोण काय, म्हणजे सगळेजण आवरावरीच करत आहेत. संध्याकाळी सगळ्यांना फ्री टाईम मिळावा म्हणून सगळेजण आत्ताच सगळं काही आवरून घेत आहे.
आणि 5-6 वाजायच्या आता आम्ही सगळं घर क्लीन करून दिवे वगैरे सगळं रेडी करून ठेवणार आहे. संध्याकाळी भरपूर अशी पूजा झाल्यानंतर वेळ मिळावा म्हणून आता सगळं आवरून घेतो. तर आता पोळ्या झालेल्या आहेत, तर आता बाकीचं मी आवरून घेते आता. तर इथं गौरी बसली आहे रांगोळी काढायला आणि 2 ते 3 दिवस तिचं रांगोळी म्हणजे बघती आहे, सर्च करते की कोणती डिझाईन काढायची कोणती नाही. 2-3 दिवस झालं तेच चाललेलं आहे. आणि तिने जी सिलेक्ट केली डिझाईन ती काढत ती आहे. तर पसारा बघा तुम्ही, पूर्ण व्हरांड्यामध्ये पसारा केलेला आहे. आणि जवळजवळ 2 वाजता बसलेली आहे, आता 4:30 वाजलेले. तर तिला म्हटलं लवकर लवकर आवरून घे, कारण काय एवढा वेळ रांगोळी काढायला मला तर नाही जमत, पण ती काढते, तिला वेळ पण लागतो आणि तिला आवड पण आहे. फक्त तिला आहे ना वेळ भरपूर लागतो एवढं. तर ह्यांनी आता ना वडेपाव आणले होते नाश्त्याला, कारण काय ना सकाळी भाकरी भाजी खाल्ली, त्याच्यावरती भूक लागली होती मुलांना. तर मुलांनी फोन केला की येताना वडेपाव आणा म्हणून. तर त्यांनी वडेपाव आणले होते आणि सगळेजण गरमागरम असा वडेपावचा नाश्ता करताय. आणि आता रांगोळी बघू शकताय, नंतर मी दाखवेलच तुम्हाला. तरी संध्याकाळची वेळ आहे आणि सगळ्यांनी व्यवस्थित अशी तयारी केलेली आहे पूजेची. आणि आता ओंकार बसणार आहे पूजेला. तर ओंकार आमच्या दोघांच्या पाया पडून सद्गुरू वेळा ठेवून आता पूजेला बसणार आहे. आणि मुहूर्त होता 8:15-8:30 वाजेपर्यंत. तर बरोबर तसं झालेलं आहे, कारण का कसं असतं एवढं आपण करतो आणि पूजा वेळेत झाली ना की मन समाधान होतं आणि तेच पाहिजेलं असतं की व्यवस्थित सगळं व्हावं म्हणून. तर चला आता पूजेला बसतो. जय लक्ष्मी माता मैया, जय लक्ष्मी माता, तुमको निस दिन सेवत, तुमको निस दिन सेवत, हर विष्णु धाता. ओम जय लक्ष्मी माता, ओम जय लक्ष्मी माता मैया, जय लक्ष्मी माता, तुमको निश दिन सेवक, तुमको निश दिन सेवक, हर विष्णु धाता. ओम
सर्वांगी सुंदर उठसेंदुराची कंठी प्रेमाळ मुक्ता फळाची जय देव जय मंगळमूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव रत्नाकरी भरा तुझ गौरी कुंडा चंदनाची उटी कुंकुम केशरा हिरे गाडी मुकुट लोभतो करा रुंदोनो ते पोरे चरणी गागरिया जय देव जय सरळ सोंड वक्र चंद्री नैना दासरामाचा वडपाई सन्ना संकटी पावावे निमाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगळमूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा गाणा त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा नेती शब्दे हनुमान. तर आता पूजा व्यवस्थित झालेली आहे आणि व्यवस्थित वेळेमध्ये झालेली आहे. तर आता नैवेद्य दाखवून घेते आणि लगेचच मी काय करणार आहे, सर्व गाड्यांची पूजा करणार आहे, स्वस्तिक लावणार, अक्षता वाहणार आणि फूल वाहून घेणार. तर अशी गाड्यांची पूजा झाल्यानंतर हे मुलांचं चाललं आहे की आई तू फटाके वाजव म्हणून. मला आता किती वर्ष झाले मी फटाके वाजवणं बंदच केले, त्याच्यामुळे मला जरा भीती वाटते. पण मी पूजा करते तर इकडं ओंकार आणि समर्थ म्हणते आई आज तू आहे ना फटाके वाजव म्हणून. तर मला थोडी भीती वाटते. तर म्हटलं नाही बाबा मी आरती करणार गाड्यांची आणि लगेचच घरी जाईन म्हणून. कारण का गौरी थांबलेली आहे घरी, कारण का दरवाजा बंद करायचा नसतो 12-1 वाजेपर्यंत. तर मी गाड्यांची पूजा करून येते असं बोलले तिला आणि तिला थांबवली. तर तिथं दोघं पण हट्ट करायला लागले आणि ते पण मग मुलांच्यामध्येच बोलायला लागले की चल घे म्हणून वाजव म्हणून. तर एवढी भीती वाटत होती पण मुलांचा हट्ट आणि हे पण म्हणत होते की घे म्हणून फटाके वाजव म्हणून. तर आज मी कितीतरी वर्षांनी फटाके वाजवते आणि खरोखर आज भीती वाटत होती मला. तर पूजा व्यवस्थित झाली आणि थोडेफार आम्ही फोटो काढले. तर तेच फोटो असे आठवण म्हणून. तर अशा पद्धतीने आम्ही दिवाळी शेअर करून पूजन केले. तर तुम्हाला कसं वाटलं ते पण सांगा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. सर्वांना परत एकदा हॅपी दिवाळी.